हॅलो स्टुडंट्स, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स बघत आहोत आणि या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचे काही न्यूमेरिकल्स बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील न्यूमेरिकल्सला कंटिन्यू करणार आहोत. ओके, चला तर लिहा आजच्या या व्हिडिओचा पहिला न्यूमेरिकल. बघा काय आहे न्यूमेरिकल. अ पेअर ऑफ ॲडजसंट कॉइल्स. लिहा a pair of adjacent coils has a mutual inductance of 1.5 Henry. 1.5 Henry. Full stop. If the current in one coil changes from 0 to 10 ampere. Changes from 0 to 10 ampere in 0.2 second. In 0.2 second. Full comma. What is the rate of change of flux? What is the rate of change of flux? Linkage with the other coil. Linkage with the other coil. क्लियर? ओके. बघा लिहा गिवन डाटा काय दिलेला आहे. क्वेश्चन क्रमांक फर्स्ट, गिवन डाटा. चला बघा बरं काय काय दिलेलं आहे बघू आपण यामध्ये. तर तुम्हाला असं म्हटलं आहे की एक कॉइल आहे, पेअर ऑफ ॲडजसंट कॉइल. 2 कॉइल आहेत आणि त्यांचे एकामेकाच्या ॲडजसंट म्हणजे सोबत आहेत. देन म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 1.5 हेनरी. त्याचं तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स दिलेला आहे आणि ते म्युच्युअल इंडक्टन्स किती दिलेला आहे 1.5 हेनरी. मीन्स कॅपिटल एम ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.5 हेनरी. बरोबर. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे की इफ द करंट इन वन कॉइल चेंजेस फ्रॉम 0 to 10 एम्पियर. म्हणजे एका कॉइलचा जो करंट आहे तो चेंज होत आहे 0 to 10 एम्पियर. म्हणजे याला मी DI लिहितो. डायरेक्ट लिहू शकतो. DI जर लिहिला तर तो 0 पासून 10 पर्यंत चेंज होत आहे. म्हणजे याचा अर्थ फायनल किती होणार 10 आणि इनिशियल 0. म्हणजेच 10 - 0 मीन्स 10 एम्पियर. 10 - 0 मीन्स 10 एम्पियर इन 0.2 सेकंड. म्हणजेच तुम्हाला चेंज इन टाइम सुद्धा दिलेला आहे 0.2 सेकंड. काय दिलेला आहे 0.2 सेकंड. आणि काय फाइंड करा म्हटलं आहे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ द अदर कॉइल. काय फाइंड करा म्हटलं आहे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ द अदर कॉइल. मीन्स टू फाइंड मध्ये मी लिहू शकतो मुलांनो, काय लिहू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स मीन्स d∅/dt फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे d∅/dt. तर बघा कसं होणार, कसं येणार. मग आपण म्युच्युअल इंडक्टन्सचा जो काही कन्सेप्ट बघितला होता त्यामध्ये आपण एक फॉर्म्युला फाइंड केला होता, आठवत असेल तर phi = m×I केलं होतं. पण क्वेश्चन मध्ये चेंज विचारलेला आहे म्हणून याला मी लिहितो d∅/dt = m×di/dt. म्हणजे याचा जर चेंज आहे तर याचा पण चेंज होत असेलच म्हणून मला त्या टाइपने लिहावं लागेल आणि मी त्या टाइपने लिहिलं. सो देअरफॉर d∅/dt तुम्हाला फाइंड करायचं आहे. m ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1.5 × di ची व्हॅल्यू आलेली आहे 10, dt ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.2. बरोबर. सो इक्वल टू 1.5 चा डेसिमल पॉइंट राईट साइडला शिफ्ट करा 15 होणार * 10 आहेच. डिवाइड मध्ये जर हा डेसिमल पॉइंट राईट साइडला शिफ्ट झाला हा सुद्धा डेसिमल पॉइंट राईट साइडला शिफ्ट होणार तर 2 येणार. सो ऑब्वियसली 2 चा 10 ला डिवाइड होईल 5 टाइम्स. तुम्हाला मिळेल d∅/dt = 15 5 75. युनिट फ्लक्स असल्यामुळे
वेबर पर टाइम असल्यामुळे सेकंद युनिट मिळालं तुम्हाला वेबर पर सेकंद. समजलं? तर अशा टाईपने तुम्हाला हा छोटासा एक न्यूमरिकल होता तो तुम्हाला फाइंड करायचा होता. क्लिअर? चला लिहून घ्या बरं. लिहा बरं नेक्स्ट क्वेश्चन लिहा. द इलेक्ट्रिक करंट इन अ circuit is increased uniformly from 1 ampere to 10 ampere. Is increased uniformly from 1 ampere to 10 ampere during a time interval of 2 seconds. During a time interval of 2 seconds. Full stop. Another coil of resistance 50 ohm and mutual inductance 1 Henry is placed near it. Okay, full stop. Calculate the induced current in the second coil. बघा लिहा बरं याचं गिवन डाटा काय म्हटलं आहे की द इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट इज इंक्रीज्ड युनिफॉर्मली फ्रॉम 1 एम्पियर टू 10 एम्पियर. म्हणजे जो सर्किट आहे त्या सर्किट मधला जो प्रायमरी साइडचा करंट आहे. का बरं प्रायमरी साइड म्हटलं मी? क्वेश्चन मध्ये म्हटलं नाही प्रायमरी साइड, पण कोणती एका कॉइलचा करंट चेंज होते म्हणून दुसऱ्या कॉइल मधला जो इंड्यूस्ड होणारा करंट आहे तो किती होईल तो आपल्याला फाइंड करायचा आहे. बरोबर? तर जो पहिली कॉइल आहे त्या कॉइल मधला करंटचा जो चेंज आहे तो चेंज तुम्हाला दिला आहे, ज्याला मी सेकंड क्वेश्चन ज्याला मी लिहिणार DI. काय लिहिणार? DI. बरं DI म्हणजे चेंज इन करंट आणि करंट चेंज होत आहे 1 एम्पियर पासून 10 एम्पियर पर्यंत. तर मला लिहावं लागेल 10 - 1 म्हणजेच किती होणार हा 9 एम्पियर. किती होणार 9 एम्पियर. पुढे काय म्हटलं आहे ड्यूरिंग अ टाइम इंटरवल ॲट 2 सेकंद. तो तेवढा करंट चेंज होण्यासाठी लागणारा जो टाइमचा चेंज आहे तो आहे 2 सेकंद. म्हणजेच तुम्हाला dt दिलेला आहे किती 2 सेकंद. किती दिलेला आहे रे 2 सेकंद. बरोबर? ओके. पुढे काय म्हटलेलं आहे रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला कॅपिटल R 50 ओहम आणि म्युच्युअल इंडक्टन्स दिला आहे M किती 1 हेनरी. किती दिला आहे 1 हेनरी. कॅल्क्युलेट द इंड्यूस्ड करंट इन द सेकंड कॉइल. तर आपल्याला सेकंड कॉइलच्या मधला इंड्यूस्ड करंट फाइंड करना आहे. तर हा पहिल्या कॉइलचा करंट असेल जो चेंज होत आहे त्याला DI1 लिहितो आणि टू फाइंड मध्ये लिहिणार मी टू फाइंड इंड्यूस्ड करंट म्हणजे याला मी I2 लिहून घेतो. I2 आपल्याला फाइंड करायचा आहे. आता कसं फाइंड करता येणार तो लक्ष द्या. मला सांगा जेव्हा प्रायमरी साइडचा करंट चेंज होतो तेव्हा सेकंडरी साइडला EMF इंड्यूस्ड होतो आणि त्या EMF मुळे तिथे काय इंड्यूस्ड होतो करंट. तर मला आधी EMF फाइंड करावा लागेल. सेकंडरी कॉइलचा EMF फाइंड करेल तेव्हा मला मग तिथला सेकंडरी साइडचा करंट मिळेल. मग सेकंडरी साइडचा EMF फाइंड करायचा असेल तर त्याला मला E2 लिहावं लागेल. आता 1 2 च्या फॉर्म मध्ये लिहिलं म्हणून मी याला E2 लिहितो. E2 म्हणजे सेकंडरी साइडचा करंट. आज दोन कॉइल असल्यामुळे मला म्युच्युअल इंडक्टन्स यूज करावा लागेल म्हणून मी लिहितो इथे M DI डिवाइडेड बाय dt. पण हा करंट कोणत्या साइडचा असतो फर्स्ट प्रायमरी साइडचा म्हणजे पहिल्या कॉइलचा. आता इथे मायनस साइन नाही लिहिलं याचा अर्थ मी इथे काय फाइंड करत आहोत मॅग्निट्यूड. सो इक्वल टू M ची व्हॅल्यू किती आहे 1. DI1 ची व्हॅल्यू किती आहे 9 डिवाइड बाय dt ची व्हॅल्यू 2 सेकंद. तर E2 ची व्हॅल्यू किती 1 × 9 डिवाइड बाय 2 4.5 व्होल्ट. तशा टाइपने मला काय मिळेल EMF नाही फाइंड करायचं होतं आपल्याला काम आहे म्हणून आपण फाइंड केलं. बरोबर? आता EMF मिळाल्याच्या नंतर आपण काय फाइंड करणार करंट. मग तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये रेजिस्टन्स दिला आहे तर मला ओम्स ला लावावं लागेल आणि अकॉर्डिंग टू ओम्स ला
करंटचा फॉर्म्युला होते ईएमएफ डिवाइडेड बाय रेजिस्टन्स. व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स म्हणजेच ईएमएफ डिवाइड बाय रेजिस्टन्स. आता सेकंडरी साइडचा करंट असल्यामुळे ईएमएफ हे सेकंडरी साइडचा असेल आणि सेकंडरी साइडचा ईएमएफ मी फाइंड केलो किती 4.5 डिवाइड मध्ये रेजिस्टन्स किती आहे 50. बरोबर. आता I2 ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर 4.5 ला 50 ने डिवाइड करावं लागेल. ऑब्वियसली 4 ला डिवाइड होणार नाही म्हणून ते 0 येणार म्हणजे हा 45 बनेल. आता 45 ला सुद्धा 50 ने डिवाइड होत नाही म्हणून 0 येणार 450 बनेल. आता 450 ला 50 ने डिवाइड होते किती 59 चा 450. बरोबर. आणि 59 चा 450 झाला म्हणजे त्याचा अर्थ करंट किती इंड्यूस्ड होईल सेकंडरी कॉइल कडे 0.009 एंपियर. किती होणार 0.009 एंपियर. क्लियर. तर अशा टाइपने एक छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला फाइंड करायचा होता आणि हा इझिली आपण फाइंड केला. क्लियर. ओके चला लिहू द्या. बरं बघा नेक्स्ट क्वेश्चन लिहा. काय आहे an EMF of 96 millivolt is induced in the windings of a coil when the current in a nearby coil is increasing at the rate of 1.2 ampere per second. Increasing at the rate of 1.2 ampere per second. Full stop. What is the mutual inductance of the two coils? What is the mutual inductance of the two coils? Clear. बघा ह्या क्वेश्चनला कसं सॉल्व करायचं व्हेरी सिंपल आणि हा 2023 ला 2 मार्क्स साठी विचारलेला क्वेश्चन आहे. ओके तर हा आहे प्रॉब्लेम नंबर तुमचं 3 आणि त्याचा गिवन डाटा तुम्हाला दिलेला आहे. बघा रीड करू गिवन डाटा काय दिलेला आहे. an EMF of 96 मिलीव्होल्ट म्हणजे स्मॉल e दिलेला आहे 96 मिलीव्होल्ट म्हणजे therefore E is equal to 96 मिलीव्होल्ट. तुम्हाला आवश्यक मिलीव्होल्टची आपल्याला गरज नसते आपल्याला व्होल्टची गरज असते म्हणून into 10 to the power -3 व्होल्ट. याला व्होल्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल तो होणार into 10 to the power -3 व्होल्ट. बरोबर. ओके पुढे काय म्हटलं आहे when a coil induced in the winding of a coil when a current in a nearby coil is increasing at the rate of 1.2 ampere per second. म्हणजे करंटचा चेंज दिलेला आहे म्हणजेच di/dt दिलेला आहे 1.2 एंपियर पर सेकंड कारण का चेंज दिलेला आहे. काय दिलेला आहे चेंज. सो व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द टू कॉइल्स. तर तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स काढायचे व्हेरी सिंपल. टू फाइंड मध्ये काय काढायचं आहे म्युच्युअल इंडक्टन्स. काय काढायचं आहे म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे कॅपिटल M. काय फाइंड करायचं आहे म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजेच कॅपिटल M. आता कॅपिटल M कसं फाइंड करायचं मला सांगा बरं. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. सोल्युशन इझिली यायला पाहिजे. कॅपिटल M चा फॉर्म्युला होतो आपण म्युच्युअल इंडक्टन्सच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. कॅपिटल M चा फॉर्म्युला होतो E डिवाइडेड बाय di/dt. व्हेरी सिंपल. सो इक्वल टू E ची व्हॅल्यू किती रे 96 into 10 to the power -3 आणि di/dt सुद्धा डायरेक्ट दिलेला आहे 1.2. बरोबर. सो इक्वल टू 96 मध्ये म्हणजे मी हा डेसिमल पॉइंट राईट साइडला शिफ्ट करतो तर इथला पण डेसिमल पॉइंट राईट साइडला शिफ्ट होईल. तर हा किती होणार 960 into 10 to the power -3 आणि डेसिमल पॉइंट शिफ्ट झाल्यामुळे काय येणार 12. सांगा समजलं तर समजलं. आता ह्या 960 ला 12 ने डिवाइड करा. व्हेरी सिंपल. 12 8 चा अरे 12 8 96 12 8 चा 96 0 आहे तर
0 इंटू 10 to the power -3 येणार. ह्या कोणाची व्हॅल्यू झाली? म्युच्युअल इंडक्टन्स, ज्याचा युनिट काय असतो? हेनरी. सो देअरफॉर कॅपिटल एम इक्वल टू 80 10 to the power -3 हे याचा मिनिंग असा होतो 10 to the power -3 म्हणजेच मिली हेनरी. काय होणार? मिली हेनरी. सांगा समजलं? तर कळलं? तर कॅपिटल एम ची व्हॅल्यू आपण व्हेरी इझिली काढला 80 मिली हेनरी. ओके, तर अशा टाईपने हा एक छोटासा न्यूमेरिकल होता जो आपण कंप्लीट केलेला आहे. लिहून घ्या. बरं लिहा बरं. नेक्स्ट क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स of two coils is 10 millihenry. It's 10 millihenry. Full stop. If the current in one of the coil changes from 5 ampere to 1 ampere, in 0.2 second, comma, calculate the value of EMF induced in the other coil. Calculate the value of EMF induced in the other coil. Full stop. Also calculate the value of induced charge. Passing through the coil if its resistance is 5 ohm. समजलं? बरं, लिहिलं पूर्ण? लिहा गिवन डाटा. काय म्हटलंय? द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉइल्स इज 10 मिली हेनरी. म्हणजेच तुम्हाला कॅपिटल एम ची व्हॅल्यू दिलेली आहे किती? 10 मिली हेनरी. बरोबर. बट आपल्याला मिली हेनरी तर चालणार नाही, म्हणून याला लिहावं लागेल 10 इंटू 10 to the power -3 हेनरी. 10 इंटू 10 to the power -3 हेनरी. त्यानंतर इफ द करंट इन वन ऑफ द कॉइल चेंजेस फ्रॉम 5 एम्पियर टू 1 एम्पियर. करंट चेंज होत आहे म्हटलं म्हणजे याचा अर्थ मला डी आय लिहावं लागेल. कुठपासून? 5 एम्पियर टू 1 एम्पियर. म्हणजे जास्त कोण आहे? 5 मायनस कमी कोण आहे? 1. मीन्स इथे काय राहणार? 4 एम्पियरचा चेंज होत आहे. आणि यासाठी लागणारा जो चेंज इन टाइम आहे तो चेंज इन टाइम दिलाय तुम्हाला 0.2 सेकंद. 0.2 सेकंद. बरोबर. पुढे काय म्हटलं आहे? कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ EMF इंड्यूस्ड इन द अदर कॉइल. म्हणजे तुम्हाला इंड्यूस्ड EMF फाइंड करायचा आहे. तर टू फाइंड मध्ये नंबर 1 फाइंड करायचा आहे इंड्यूस्ड EMF. म्हणजे स्मॉल e. बरोबर. पुढे काय म्हटलं आणखी बघा की passing through induced. Also calculate the value of induced charge passing through the coil if the resistance is 5 ohm. तुम्हाला रेजिस्टन्स दिला आहे कॅपिटल R किती? 5 ओम. आणि काय फाइंड करा म्हटलं आहे? इंड्यूस्ड चार्ज. काय फाइंड करा म्हटलं आहे? इंड्यूस्ड चार्ज. म्हणजे नंबर 2 आपल्याला फाइंड करायचा आहे इंड्यूस्ड चार्ज म्हणजेच Q. इंड्यूस्ड चार्ज म्हणजे काय फाइंड करायचं आहे आपल्याला? Q. बरोबर. चला, चार्ज आहे इंड्यूस्ड चार्ज, स्मॉल Q लिहितो चार्ज असल्यामुळे. क्लियर. आता बघा याला फाइंड करायचं कसं. तर बघा व्हेरी सिंपलच कन्सेप्ट आहे, खूप हार्ड कन्सेप्ट नाही आहे. तुम्हाला फक्त त्याला स्टार्ट कसं करायचं हे कळलं तर तुम्ही इझिली त्याला सॉल्व करू शकता. मला सांगा रे, तुम्हाला EMF फाइंड करायचं असेल नंबर 1 तर EMF चा फॉर्म्युला असा होतो का? m × di/dt मॅग्नेटिक फॉर्म मध्ये. त्यापैकी तुम्हाला m दिलेला आहे, di दिलेला आहे,
dt दिलेला आहे, इझिली ईएमएफ निघू शकतो. तर फाइंड करायचं, मग निघू शकतो तर फाइंडच करायचं. 10 × 10⁻³ di ची व्हॅल्यू 4 आणि dt ची व्हॅल्यू 0.2. ओके, सो इक्वल टू मला सांगा 10 × 10⁻³ 10⁻² होणार. आणि ह्या डेसिमल पॉइंटला जर मी राईट साइडला शिफ्ट केलो तर 4 चा 40 डिवाइडेड बाय 2 मीन्स स्मॉल e इज इक्वल टू मला मिळेल 40 डिवाइडेड बाय 2 20 × 10⁻² व्होल्ट. हा झालं इंड्यूस्ड ईएमएफ. काय मिळालं मला? इंड्यूस्ड ईएमएफ 20 × 10⁻² व्होल्ट. आता मला सांगा काय विचारलेलं आहे रे? इंड्यूस्ड चार्ज. आता हा काढायचं कसं? बरं मला सांगा चार्ज कुठे येतो? करंट मध्ये. म्हणजे द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हटलं तर करंट होतो. मग करंटचा फॉर्म्युला मला माहिती आहे की I इज इक्वल टू होतो ईएमएफ डिवाइडेड बाय रेजिस्टन्स. होतो ना? मग मी करंटच्या ठिकाणी असं लिहू शकतो द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे dq बाय dt इक्वल टू E डिवाइडेड बाय R. मी जर dq काढलो तर dq म्हणजेच तर चार्ज होणार इंड्यूस्ड. मग dq जर काढलो तर dt इकडे घेऊन जाणार तर E डिवाइडेड बाय R इंटू काय होणार dt. E ची व्हॅल्यू किती? 20 × 10⁻². किती रे? 20 × 10⁻² dt ची व्हॅल्यू किती? 0.2 आणि डिवाइड मध्ये R ची व्हॅल्यू 50. सांगा समजलं? सो dq इक्वल टू 0 and 0 कॅन्सल 2 × 0.2 0.4 × 10⁻² आणि डिवाइड मध्ये 5 उरेल. सो देअरफॉर dq इक्वल टू 0.4 ला जर तुम्ही 5 ने डिवाइड केलं तर 0 ला डिवाइड होत नाही म्हणून 0, 4 ला होत नाही म्हणून 0, मग तो 40 होणार. तर 5 8 चा 40 × 10⁻². अरे बरोबर. आणि dq म्हणजे चार्ज असल्यामुळे याला युनिट काय लिहावं लागेल? कुलम. काय येणार? कुलम. तर 0.08 × 10⁻² कुलम. तर अशा टाइपने मला काय मिळेल? इंड्यूस्ड चार्ज. आणि अशा टाइपने मला मिळेल इंड्यूस्ड ईएमएफ. क्लियर? व्हेरी सिंपल. ओके, चला लिहून घ्या बरं. मुलांना एक मिनिट बघा, इथे थोडं चुकलेलं आहे. रेजिस्टन्स आपलं 5 ओम आहे बरोबर. आपण 50 लिहिलं चुकीने. इथेमुळे इथे काय होणार? 5 ॲज इट इज आहे. 2 × 0.2 0.4 × 10⁻² डिवाइड बाय 5 बरोबर. हा 2 नसेल, इथे 20 असेल कारण का 0 5 असल्यामुळे. तर 5 ला 2 चा डिवाइड करा, सॉरी 20 ला 5 चा डिवाइड करा, 4 येणार. 4 × 0.2 0.8 बरोबर. 0.8 × 10⁻² कुलम. याला इथे थोडासा बरं, इथे काय येणार? 0.8 × 10⁻² कुलम. हा होईल तुमचा dq. थोडासा रॉंग झालं होतं बघा ते. आता याला करेक्शन करून लिहून घ्या. ओके बरं. हा 5 आणि 5 याला कट करेल. ओके आता लिहा बरं. लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन. 2 coils having self inductance L1 equal to 75 millihenry, L1 equal to 75 millihenry and L2 equal to 55 millihenry are coupled with each other. Full stop. The coefficient of coupling is 0.75, comma. Calculate the mutual inductance of the two coils. ओके बरं. लिहा गिवन डाटा काय दिलाय क्वेश्चन मध्ये. सिंपल सरळ सरळ दिलेलंच आहे तुम्हाला. क्वेश्चन मध्ये तुम्हाला L1 आणि L2 ची व्हॅल्यू दिलेली आहे. L1 दिलेला आहे तुम्हाला 75 मिली हेनरी, L2 दिलेला आहे तुम्हाला
55 मिली हेनरी. बरोबर, 75 मिली हेनरी आणि 55 मिली हेनरी. मला सांगा, जर याला हेनरी जर नाही जरी बनवले तरी चालेल का बरं? काय होणार? म्युच्युअल इंडक्टन्स काढायचं आहे, त्याचे आन्सर मिली हेनरी मध्ये. बरोबर, म्हणून याला हेनरी मध्ये कन्वर्ट नाही केलं तरी चालेल. त्याला तुम्हाला म्हटलं आहे कोएफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे के दिलेला आहे आणि के ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.75. टू फाइंड मध्ये तुम्हाला फाइंड करा म्हटलं आहे. काय फाइंड करा म्हटलं आहे? कॅल्क्युलेट द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉइल्स. दोन कॉइलच्या मधला म्युच्युअल इंडक्टन्स काढा म्हटलं आहे. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स काढायचं आहे. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे कॅपिटल एम काढायचं आहे. व्हेरी सिंपल, आपण कपलिंग बद्दल स्टडी केलेला आहे. त्यामुळे कॅपिटल एम चा फॉर्म्युला होतो के इंटू अंडर रूट ऑफ L1 इंटू L2 होईल. के ची व्हॅल्यू किती रे? 0.75 इंटू अंडर रूट ऑफ L1 ची व्हॅल्यू 75, L2 ची व्हॅल्यू 55. बरोबर, सो इक्वल टू 0.75 इंटू अंडर रूट ऑफ 75 इंटू 55 करावं लागेल. 75 इंटू 55 करा, किती होतो? 5 5 चा 25, 42. बरोबर आहे काय? बरोबर कसं असणार? तर 75 इंटू 55 करा तर तो होईल तुम्हाला 4125. सो इक्वल टू 0.75. 4125 तुम्ही काय करणार? स्क्वेअर रूट. आणि 4125 चा स्क्वेअर रूट जर कराल तुम्हाला मिळेल तो 64.23. काय मिळणार? 64.23. लॉग टेबल मध्ये बघा, तुम्हाला मिळून जरा 64.23 मिळेल. त्यानंतर इक्वल टू ह्या दोघांचा तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. तुम्हाला दोघांचा काय कराल? मल्टिप्लिकेशन. तर 0.75 चा मल्टिप्लिकेशन करायचं 64.23 ला, तर तो तुम्हाला मिळेल 48.11. काय मिळणार? 48.11. हा होईल तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स. हे आपण मिली हेनरी मध्ये घेतल्यामुळे याला सुद्धा कसं घ्यावं लागेल? मिली हेनरी मध्ये. कसं घ्यावं लागेल? मिली हेनरी. क्लिअर? ओके. तर अशा टाईपने छोटासा एक न्यूमेरिकल होता, तो आपल्याला लिहायचा होता. न्यूमेरिकल नंबर 5 घेतला आपण. लिहून घ्या. बघा, लिहा रे. द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉइल्स. लिहा. म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ two coils is given as 1.5 Henry. 1.5 Henry. Full stop. The self inductance of the coils are L1 equal to 5 Henry. L1 equal to 5 Henry, comma L2 equal to 4 Henry. L2 equal to 4 Henry. Full stop. Find the coefficient of coupling between the two coils. Find the coefficient of coupling between the two coils. Okay? बरं. लिहा गिवन डाटा काय आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्युच्युअल इंडक्टन्स दिलेला आहे, म्हणजे कॅपिटल एम दिलेला आहे. किती? 5 हेनरी. किती दिलेला आहे? सॉरी 1.5 हेनरी. 1.5 हेनरी. बरोबर. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये L1 दिलेला आहे 5 हेनरी आणि L2 दिलेला आहे 4 हेनरी. L1 5 हेनरी, L2 4 हेनरी. आणि तुम्हाला टू फाइंड मध्ये फाइंड करा म्हटलेला आहे कोएफिशिएंट ऑफ कपलिंग, म्हणजेच के. काय फाइंड करा म्हटलेला आहे? कोएफिशिएंट ऑफ कपलिंग मीन्स के. बरोबर. आता के फाइंड करायचं असेल तर कसं करायचं तर लक्ष द्या. के फाइंड करायचं आहे तर आता आपण फाइंड फॉर्म्युला लिहिला होता m = k * L1 * L2 लिहिलं होतं. मला के पाहिजे असेल तर हा अंडर रूट इकडे घेऊन या, म्हणजे हा होणार m / L1 * L2. बरं, m ची व्हॅल्यू 1.5 डिवाइड मध्ये अंडर रूट ऑफ
L1 ची व्हॅल्यू 5 इंटू L2 ची व्हॅल्यू 4, बरोबर आहे. सो देअरफॉर 1.5 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 5 4 चा 20 होणार. तर होणार. सो इक्वल टू 1.5 डिवाइडेड बाय हा 20 चा अंडर रूट करावा लागेल. तो होणार 20 चा स्क्वेअर रूट होणार 4.472. काय मिळेल? 4.472. बरोबर. आता तुम्हाला काय करावं लागेल रे? ह्या दोघांचं डिवाइड करावं लागेल. डिवाइड करण्यासाठी काय करणार? याचं लॉग बघायचं, याचं लॉग बघायचं. दोघांचंही लॉग बघितल्याच्या नंतर दोघांनाही सबट्रॅक्ट कराल आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर त्याचं काय बघणार? अँटीलॉग. अँटीलॉग जर बघाल तो तुम्हाला मिळेल 3.349. काय मिळेल? 3.349. हा होणार तुमचा कोएफिशिएंट ऑफ कपलिंग. आहे की नाही? एक मिनिट. 3.349 इंटू 10 to the power -1 असं मिळेल. 3.349 इंटू 10 to the power -1 असं जर मिळालं तर k इज इक्वल टू 10 चा पॉवर -1 जर याला अप्लाय केलं तर 0.3349 असं मिळेल. एकतर असं लिहिलं तरी चालेल किंवा और काय करायचं? k इक्वल टू 0.3349 ला 100 ने मल्टिप्लाय करायचं. असं केल्यामुळे हा डेसिमल पॉइंट 2 प्लेस राईट साइडला शिफ्ट होईल. तर 33.49 होईल. पण हा कशामध्ये निघेल मग? पर्सेंटेज मध्ये. कशामध्ये? पर्सेंटेज मध्ये. म्हणजे असं पण तुम्हाला काढता येऊ शकतो. मग तुम्हाला जर पर्सेंटेज मध्ये जर विचारलं तर पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर असं काढायचं. आणि जर नाही विचारलं आणि तुम्ही फक्त एवढं जरी काढून ठेवलं तरी चालेल. मग मला सांगा 33.49% जर येत आहे याचा अर्थ असा की त्या ज्या दोन कॉइल्स ज्यांचा सेल्फ इंडक्टन्स L1 आणि L2 आहे ह्या दोन कॉइल्स लूजली कनेक्ट असतील एकमेकांशी म्हणू शकतो. कारण की ह्या 50% पेक्षा कमी आहेत म्हणून. क्लिअर झालं? राहिलं लक्षात? तर अशा टाईपने हा एक छोटासा न्यूमेरिकल होता, त्याला आपण सॉल्व्ह केलं. ओके. चला, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. यानंतरचे काही 2-4 न्यूमेरिकल बाकी आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार. ओके. तिथपर्यंत टेक केअर. बाय.